शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी यासाठी धाराशिवच्या भूम शहरामध्ये उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे। सतीश महाराज कदम यांच्या वतीने हे आमरण उपोषण सुरू केले। जर आपण पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यातील भूम परांडा या भागामध्ये अतिवृष्टी झाली, पूर आला आणि त्यामध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, शेती खरवडून गेली, जमीन त्याचबरोबर जनावरे वाहून गेली। अनेक संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागलं, मात्र तरी देखील सरकारने कर्जमाफी केली नाही। त्यामुळे स्वतः वारकरी संप्रदायातील महाराजांना देखील आता आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे। स्वतः महाराज आपल्या सोबत आहेत, काय त्यांच्या भावना आहेत, काय मागणी आपण जाणून घेणार आहोत। महाराज आज आमरण उपोषण करताय, काय सरकारकडे मागणी, मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मुख्यमंत्र्यांना आमची एकच मागणी आहे का गेल्या 100 वर्षामध्ये जेवढा पाऊस आम्हाला पडला नाही तेवढा पाऊस या वर्षी पडलाय। शेतकऱ्यांवरती आतोनात संकट आलेलं आहे। शेतकऱ्यांच्या संकट म्हणजे नुकसानीची मोजदाद करता येत नाही, एवढी नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। पुन्हा आम्हाला उभा राहण्यासाठी आम्ही स्वप्न मातीतून बघू शकतो, म्हणून आम्हाला पुन्हा उभं राहायचंय, आम्हाला पुन्हा जगायचंय। आम्हाला सुद्धा चांगलं जगावं वाटतंय, आमच्या लेकरा बाळांसाठी जगावं वाटतंय। काल परवा दिवशी आमच्या बार्शीमध्ये आत्महत्या झाली। बार्शीमध्ये आत्महत्या करत असताना त्या शेतकऱ्यानं अक्षरशः बायकोला आणि लेकराला गळ्याला मिठ्या घालून त्यांना रडला तो, म्हणजे माझ्या सुद्धा अक्षरशः डोळ्यात पाणी येते ते बघितल्याच्या नंतर। आणि एवढी विदारक परिस्थिती का उद्या भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढणार आहेत। मग माझी मुख्यमंत्र्यांना एकच विनंती राहील का त्यांना निवडणुकीच्या कालखंडामध्ये आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू म्हणून वचन दिलेलं आहे आणि ते करणार आहेत, याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही। परंतु त्यांना वाटतंय का ही योग्य वेळ नाही, पण त्यांच्या दृष्टिकोनातून निवडणूक ही योग्य वेळ असेल, कारण त्यांना वाटत असेल निवडणुका खूप लांब पुढे आहेत, शेतकरी विसरून जातील। मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, आम्ही विसरून जाणार नाहीत, 100% आम्ही स्मरणात ठेवू। परंतु आमच्यावरती ही आलेली वेळ, आता सरकारने कर्जमुक्ती करून आम्हाला न्याय द्यावा आणि पुन्हा उभं राहण्यासाठी मागील कर्ज माफ करून पुन्हा नवीन कर्ज वितरित करावं अशी आमची पहिली मागणी। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलंय, मात्र कधी करणार हे सांगितलं नाही। आमचं सरकार आल्यानंतर 5 वर्षात आम्ही कधीही करू। अगदी बरोबर आहे, त्यांनी कधीही करायचं त्यांनी ठरवलेलं आहे, परंतु आता त्यांची योग्य वेळ ही निवडणुकीची असेल, पण आता ती पावसाला कळलेली नाही ती वेळ कधी। राजकारण करता याच्यात अजिबात नाही। मुख्यमंत्री 100% राजकारण करतात। मुख्यमंत्र्याच्या डोक्यामध्ये 100% राजकारण आहे आणि राजकारणाला डोळ्यासमोर ठेवूनच कर्जमाफीचा निर्णय ते लवकर घेत नाहीत। आमची शेतकऱ्यांची विनंती आहे त्यांना की राजकारणाचं सीमोल्लंघन होऊन म्हणजे या शेतकऱ्यांना आनंदाच्या सोनं लुटलं जावं अशी आमची अपेक्षा होती, परंतु ती आनंदाचं सोनं त्यांनी लुटलं नाही आणि राजकारणाचं सीमोल्लंघन त्यांनी केलं नाही। म्हणून आम्ही 2 ऑक्टोबरला सरकार कर्जमुक्ती करणार होतं, कारण राजू शेट्टींच्या आंदोलनामध्ये सर्व शेतकऱ्यांना शब्द दिला होता मुख्यमंत्र्यांनी की आमची समिती अभ्यास करते आणि 2 ऑक्टोबरला आम्ही निश्चित याच्यावरती निर्णय घेऊ। माझी विनंती आहे सरकारला का जाहीरनामा लिहित असताना सुद्धा त्यांना अगोदर समिती नेमलीच असेल ना, त्या समितीनं सांगितलं असेल, त्या समितीचा अभ्यास बाजूला ठेवून शब्दाचा छळ न करता भोळ्या बाबड्या शेतकऱ्यांसोबत राजकारण न करता हात जोडून विनंती आहे कर्जमुक्तीचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा। पण सरसकट कर्जमुक्तीच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितले की आम्ही शेतकऱ्यांना भरीव मदत करू, मात्र सरसकट कर्जमाफीचा अद्याप ते बोलतच नाही। ते बोलत नाहीत सरसकट कर्जमाफीबद्दल, परंतु भरीव मदत म्हणजे नेमकी किती? सद्यस्थितीमध्ये मदत जाहीर झाली आहे, 2040 रुपये एका एकर जमिनीला वाटलेले येत आहेत। 2040 रुपयामध्ये नेमकं काय होणार आहे आमच्यावर? का शेतकऱ्याची ईडीची चौकशी लागू शकत नाही तेवढ्यामध्ये? 2000 मध्ये काहीही होऊ शकत नाही, त्या सोयाबीनवर झाकायला कागद सुद्धा प्लॅस्टिकचा येऊ शकत नाही साहेब। म्हणजे अक्षरशः शेतकऱ्यांना तुच्छ लेखण्याचं काम सरकार करतंय। भरीव मदत जर द्यायची असते तर पंजाबच्या धर्तीवरती 50,000 रुपये पंजाबने दिलं, महाराष्ट्र समृद्ध राज्य, या महाराष्ट्रानं 70,000 रुपये दिले असते, मग 100% आम्ही अंतकरणामध्ये ठरवलं असतं का सरकार शेतकऱ्याच्या पाठीमागे आहे म्हणून। पण आता आमरण उपोषण करताय, सरकार तर निर्णय घेत नाही, किती दिवस आमरण उपोषण सुरू? काय सरकार जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत माझं उपोषण चालू राहणार आहे आणि जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये प्राण शिल्लक आहे तोपर्यंत मी उपोषण करायला तयार आहे। आपण अनेक ग्रामीण भागामध्ये फिरलात, अतिवृष्टी पूर परिस्थितीमध्ये लोकांना मदत केली, काय सगळी परिस्थिती होती आणि मुख्यमंत्र्यांना काय आव्हान असतं? अतिशय विचित्र परिस्थिती आहे बघा। गेली 100 वर्ष झालं हा मराठवाडा दुष्काळाशी सामना करतोय आणि आता एवढ्या अतिवृष्टीशी त्यांना सामना करायची वेळ आली। घराघरात पाणी, शेतकऱ्याचं पीक
कुठे हीच माहित नाही, त्याला त्याची शेती कुठे हीच माहित नाही. अनेक जणांची शेतीच वाहून गेली, त्यांच्या रानातली माती वाहून गेली आणि त्याचा फक्त आणि फक्त नदी वाढ झाली. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे की या वेळेला तुम्ही या ठिकाणी एक चांगला ठोस निर्णय घेऊन या मराठवाड्याला नव्हे तर जी दुष्काळग्रस्त भाग आहे त्या संपूर्ण शेतकरी मायबापाला दिलासा देण्यासाठी लवकरात लवकर हा कर्जमुक्तीचा निर्णय आपण घ्यावा, ही समस्त आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने त्यांना मागणी आहे. की आपण जर पाहिले तर अगदी सतीश महाराज कदम हे आजपासून भूमच्या उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण करतायत. जर मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी मागणी केलेली आहे की सरसकट कर्जमाफी करावी. जोपर्यंत अंगामध्ये त्राण आहे तोपर्यंत मी उपोषणावरून मागं हटणार नाही, अशी देखील भूमिका आता त्यांनी या ठिकाणी घेतलेली. त्यामुळे मुख्यमंत्री या संदर्भात काय निर्णय घेणार किंवा शेतकऱ्यांना दिलासा देणार का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. बालाजी सुरवसे, साम TV, भूम, धाराशिव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.